हे गाईस, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये. तुम्ही पहिला ब्लॉग बघितला असेल, आता आपला सेकंड ब्लॉग आहे. आता मरोड बीचवरने आपण आलेलो, आता हरणे बीचला जाणार आहे, कारण की तिकडं मासे वगैरे असतात, त्यामुळे तिकडं आपण मासे घ्यायला जाणार आहे. आणि मासे तिकडं स्वस्त भेटतात, कारण की आता आपल्याला खूप लेट झालेलं आहे. आता नाश्ता पण नाही केलेला आपण, आता नाश्ता वगैरे करून आपण लगेच निघू. तर लेट्स गो. झाली आता इथून पुढे जाऊ हरणे बीचवरती. तिथं बघू मासे भेटले ते घेऊ, नाही तर मग आता आज जाऊ राहायचं प्लॅनिंग चाललंय पोरांचा. आज जर राहिलो तर राहिलो, नाही तर आज रात्री आपण निघणार आहे परत भोरला जायला. तर काय आता इथून हरणे बीचला जाणार आहे, मासे वगैरे घेणार, मग तिथं बीचवर थांबणार वगैरे. तर पुढचं प्लॅनिंग अजून काय झालेलं नाही, कारण की पोरं म्हणतात राहायचं अजून. तर आपण बघूया, आता निघूया नाश्ता करू. लेट्स गो. तर गाईस, एन्जॉय झाल्यानंतर मग आम्ही बाहेर गेलो नाश्ता वगैरे करण्यासाठी आणि थोडीशी रेस्ट घेतल्यानंतर गाईस, आता आम्ही सर्व भरून घेत आहे गाडीमध्ये. तर दुसऱ्या बीचला जाणार आहे, तिकडे दुसऱ्या बीचला जाणार आहे, म्हणून आता सर्व भरून घेतोय. कसं वाढायचंय साऊंड बघा. आता गाईस, आता गाडी भरून घेणार आहे आम्ही, आणि मग इथून निघणार आहे. कुठल्या बीचला रे? हरणे बंदरला जाणार आहे. तिथं मासे वगैरे घेणार आहे. मासे वगैरे घेऊन झाल्यावर पुढचा प्लॅन तुम्हाला सांगू. टाकल्यात तर गाईस, तिथने निघाल्यानंतर आम्ही सामान वगैरे पॅक करून गाडीमध्ये भरल्यानंतर मग आम्ही तिथून डायरेक्ट हरणे बीचकडे निघालो. तर तुम्ही पुढं सिनेमॅटिक शॉट पाहून घ्या. तर गाईस, आता आम्ही आलेलो आहे हरणे बंदरला. इकडं मागं बघू शकता तुम्ही. आता आम्ही मार्केटमध्ये जाणार आहे, तिकडं मच्छी वगैरे मागण्यासाठी. इकडे जायचंय, इकडे जायचं आहे म्हणलं अजून. आता इकडे हरणे बंदरला आलेलो आहे. आता आम्ही पुढे जाऊ, फोटो वगैरे क्लिक करू. तुम्हाला हे बघा गाईच, आता काय चालेल हे बघा, इथे बटन पडतंय आणि इथं नाव काढलंय. इथं नाव काढतोय. गाईज, आता आम्ही हवा मारायला थांबलेलो आहे इथं, आणि इथूनच खाली जाणार आहे. आता बघू शकता गाडीमध्ये हवा नाही. किती होती हवा? हे बघू शकता गाईज, इथं काय मासे ठेवले सुकवत. मला वाटतं काय रे असं नाही, सुकट बोंबिल बिंबिल तसलं काहीतरी असं. फोटो काढू का? ते खाली बघ काय आहे, पाणी का दगड आहे, दगड पाणी. तर गाईज, आम्ही आता आलेलो आहे वरती. एकदम खतरनाक व्ह्यू मागं बघू शकता. इकडे बघा बोटी नुसत्याच. ती बनव ना, कुठले छोटे छोटे व्हिडिओ का 50 रुपया. तर गाईस, तुम्ही बघू शकता इकडे मागं पण मासे सुकवायला ठेवलेले आहेत, म्हणजे त्यांचं काय असं माहिती नाहीये.
आता आम्ही इथने खाली जातो कारण की तिकडून वेळायला पण इकडं माग बोट वगैरे बघू शकता आणि इकडून मासे वगैरे पकडून आणत असतील बोटमधून आणि इकडं कुठला किल्ला आहे ॲक्च्युली माहिती नाही मला सुद्धा. तर आम्ही जातो खाली इथून. इथं बघू शकता किती असे मासे आहेत, नुसतेच मासे सुकवायला ठेवलेले. इथं आता आम्ही खाली जातो. तर चला आता खाली जाऊ आपण. हे सुकाट 100ला 120 रुपयाला. कुठले हे का? हा. आणि हे बोंबील बोंबीला 600 रुपये किलो. आणि ते सुकट तुम्ही मला जे सांगितलेली 100ला सगळे. हे बघू शकता इकडं चांगले हरणे बीच ना. हा. तर इकडं बघू शकता तुम्ही सर्वीकडं अशा प्रकारे सर्वीकडं मासे विषय आहेत आणि इकडं पोरं गोळा वगैरे खात आहेत. तर कधी आलात तर इथं या. त्यानंतर गाईज आम्ही मार्केटमध्ये गेलो कारण की आम्हाला मार्केटमध्ये जाऊन तिथले पापलेट मासे वगैरे त्यांचा रेट विचारायचा होता. हे मासे बघ कसले, हे बघ कसे येतो हे पापलेट 1000 रुपये अक्क. आणि हे ताजे दिसते ना. पापलेट 500ला दोन. हे दोन. हो 2 500. ही सगळी 500 रुपये. ती सर्व कोलंबी 500. ती बोंबील कारगे 4 प्लेट 500. आता परत किती वाजता नाही का ते माल काय हे कधी येणार परत? 5 वाजता. 5 वाजता का? नको तुला. नको 5 वाजता. समुद्राची कृपा आहे. नारळ बिरळ फाडताना नारळ पौर्णिमेला सोन्याचा नारळ टाकायचा. मग ते परत येतो का बाहेर नारळ? बाहेर कसा येईल? वाच हा. पण सापडल्यावर आणत असतील की परत का नाही? अरे खोल पाण्यात टाकतात दादा. आत पार 50-60 किलो पाय कसा हा हा. किती ग्रॅमचा पाळ्याचं किती? तुम्ही बघू शकता आम्ही इकडे अजून तिथंच आहे. सकाळी आलोय तिथंच थांबलेलो आहे आणि आम्ही आता 4-5 वाजता मासे वगैरे घेणार आहे आणि मग इथून डायरेक्ट निघणार आहे बोरला. हॉटेलला वगैरे जेवण आणि डायरेक्ट बोरला निघणार. तर तुम्हाला ब्लॉग आवडलाच असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आता आम्ही तर रील वगैरे शूट करतो जरा. त्यानंतर आम्ही 4 ते 5 तास यासाठी थांबलो होते. समुद्रामधून ताजे मासे आणि ते मासे आम्हाला घ्यायचे होते. त्याकरता आम्ही तिथे थांबलो होतो. थांबल्यानंतर परत सहसा होता कारण तिथं खूप प्रकारचे असे मासे होते. खेकड्या, कोळंबी वगैरे खूप प्रकारचे असे मासे होते. ते घ्यायसाठी आम्ही थांबलो होतो. तुम्ही बघू शकता बैलगाड्यामध्ये माशांचे कॅरेट उतरवत आहेत. माशांचे कॅरेट उतरवल्यानंतर थोडेसे मासे वगैरे घेतल्यानंतर मग तिथून आम्ही निघालो. थोडेफार सिनेमॅटिक शॉट आहेत तुम्हाला दाखवतो. आणि व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबसुद्धा करा. त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर